नमस्कार मंडळी. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत, जो आपल्या दैनंदिन आयुष्यातील संघर्षावर आहे. आजचे प्रवचन आपल्याला हे शिकवते की आयुष्यात काहीही आड आले तरी नाम घेणं कसं सोपं आहे. आपण अनेकदा विचार करतो की सत्कर्म करावं की नाम घ्यावं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया, नाम हे ते जादुई बटण कसं आहे जे दाबताच आयुष्याचं यंत्र सुरळीत चालू लागतं. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन. 14 जानेवारी. नाम घेण्याला काहीही आड येत नाही. समजा एक मोठं यंत्र आहे ज्यामध्ये अनेक चक्र आहेत. जर तुम्ही एक एक चक्र हाताने फिरवायला गेलात तर खूप वेळ लागेल आणि ते होईलच याची खात्री नाही. पण त्या संपूर्ण यंत्राचा संबंध ज्या एका बटनाशी किंवा कळीशी आहे. ते बटन दाबलं की सगळी चक्र आपोआपच फिरू लागतात. परमार्थात नाम ही तीच मुख्य कळ आहे. जर तुम्ही नाम घ्यायला सुरुवात केली तर सत्कर्माची बाकी सर्व चक्र म्हणजे चांगली वागणूक, परोपकार आपोआप फिरू लागतात. म्हणून संतांनी कळवळीने सांगितले आहे की प्रसंगी का होईना पण नाम घ्यायला लागा. आपण व्यवहारात पाहतो, एखादी गोष्ट जर चुकीची असली तरीही जर माणसाने ती करायचा निश्चय केला तर तो ती पूर्ण करतोच. मग नाम घेण्याचा चांगला निश्चय आपण का करू शकत नाही? शंका कुशंका बाजूला ठेवा. नामाशिवाय दुसरा पर्याय नाही. हे एकदा समजलं की वेळ फुकट घालविण्यात काहीच अर्थ नाही. नाम घेणाऱ्याचं मन बाहेर धावण्याचं हळूहळू कमी होतं. जग मोहक आहे. आपण जे पाहतो, जे ऐकतो त्याचा मोह होतो आणि आपण फसतो. म्हणून देवाला एकच प्रार्थना करा, देवा मला मोहक वस्तू दाखवूच नकोस. ज्यात माझं खरं हित आहे तेच मला दिसू दे, तेच मला ऐकू दे आणि त्याचं स्मरण होऊ दे. प्रल्हाद आणि द्रौपदी ह्यासारख्या भक्तांनी जशी निष्ठा ठेवली तशी आपणही ठेवायला हवी. प्रवचनाचा शेवटचा व महत्त्वाचा मंत्र लक्षात ठेवा. मुखाने नाम घ्यावे, हाताने प्रपंचाचे काम करावे आणि अंतःकरणात समाधान ठेवावे. जर चुका झाल्या तर पश्चाताप करा. देवा मी अपराधी आहे, मला क्षमा कर असं म्हणून पुन्हा नामाला लागा. राम नक्कीच कृपा करे. तर मंडळी, आजपासून आपणही नाम घेण्याचा पक्का निश्चय करूया. तुम्हाला आजचा हा विचार कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि लिहायला विसरू नका. श्रीराम जय राम जय जय राम. आशा आहे की आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. आवडल्यास लाईक करा, शेअर करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत. कोणी नवीन मंडळी आपले व्हिडिओ पाहत असतील तर त्यांनी पूजा अँड पृथो ब्लॉग या चॅनलला आठवणीने फॉलो करा. श्रीराम जय राम जय जय राम.